राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्राह्मण समाजाला फसवलं. ठाकरे गटाचे नेते संजय लाखे पाटील यांचा गंभीर आरोप. जालना परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा या मागणीसाठी गेल्या 7 दिवसापासून गांधी चमन इथं आमरण उपोषण सुरू आहे. त्याला आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान ठाकरे गटाचे नेते संजय लाखे पाटील यांनी उपोषणकर्ते दीपक रणवरे यांची भेट घेऊन पाठिंबा दिला. या राज्यात ब्राह्मण समाजाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फसवलं असल्याचा गंभीर आरोप संजय लाखे पाटील यांनी केलाय. यावेळी अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश मुळे, शरद देशमुख, श्रीकांत जोशी आदींची उपस्थिती होती. तुम्ही भेट घेतलेली उपोषणकर्त्याची? ब्राह्मण समाजाचं परशुराम आर्थिक विकास महामंडळ या विषयासाठी आणि त्यांच्या समाजाच्या ज्या सगळ्या मागण्या आहेत त्यासाठी दीपक रणवरे आणि सुरेश मुळे यांच्यावर मी पहिल्या दिवसापासून आहे आणि पहिल्या दिवसापासून आम्ही त्यांना यासाठी पाठिंबा दिलेला आहे. त्याचं कारण असं आहे, त्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या अतिशय रास्त अशा प्रकारच्या मागण्या आहेत आणि 2018 सालीच त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामंडळ तातडीनं स्थापन करू अशा पद्धतीचं आश्वासन दिलं होतं. परंतु जसं मी नेहमीच म्हणतो की सगळ्या समाजाला फसवायचं गुत्त जर राज्यामध्ये कुणाने घेतलं असेल तर ते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेलं आहे. मराठा समाजाला फसवतात, धनगर समाजाला फसवतात, इतर समाजाला फसवतात. पण आम्हाला अपेक्षा होती की कमीत कमी ब्राह्मण समाजाला तर ते फसवणार नाहीत. पण त्यांचा स्वभाव गुण असा झालेला आहे की ते सातत्यानं ब्राह्मण समाजाची सुद्धा या ठिकाणी फसवणूक करतात. आत्ताच मी दीपकराव रणवरे उपोषणकर्त्यांना भेटलो. आज देवेंद्र फडणवीस यांचा त्यांना फोन आला होता, कलेक्टरकडून निरोप आला होता. तर ते उपोषण सोडा असं म्हणतात. उपोषण जर सोडलं तर त्यांच्या मागण्याचं काय? सरकारनं त्यांच्या मागण्याची दखल घेतली पाहिजे. उपोषणामुळे त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबियावर काय परिणाम होतो, समाजावर काय परिणाम होतो याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे. आणि कसल्याही प्रकारे आश्वासन वेगळे न देता की उपोषण सोडवानंतर बघू, त्यांनी तातडीने या ठिकाणी त्यांचे प्रतिनिधी पाठवले पाहिजेत, मंत्रिमंडळातले सहकारी पाठवले पाहिजेत आणि ब्राह्मण समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या तातडीने मंजूर केल्या पाहिजेत. याचा दोष देवेंद्र फडणवीस यांच्यावर राहील आणि ब्राह्मण समाज यासाठी त्यांना दोषी पकडेल.